हाय. मी ना आज तुम्हाला आम्ही गुजरातला ट्रिपला गेलो होतो ना, त्याबद्दलची थोडीशी माहिती देणार आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणजे मी जे सांगणार आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवा तुम्हाला ट्रॅव्हल्स करायचे आहे का? ट्रेन करायची आहे का? तुम्हाला प्लेननं जायचं आहे? ते तुम्ही ऑप्शन निवडायचे आहेत. तर एवढ्या लांब जायचं असेल तर बेस्ट सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की ट्रेन बेस्ट आहे. एवढ्या लांब जायचं असेल तर. कारण खूप लांब आहे गुजरात. आम्हाला साधारण 21 तास लागले गुजरातला पोहोचायला. तर सरासरी मिनिमम खर्च मी तुम्हाला सांगते. ॲक्युरेट सगळा टोटल खर्च मी काढलेला नाही. कारण आपल्याबरोबर मुलं असली ना, म्हणजे कुठंही आपण उतरलो, समजा वॉशरूमला उतरलो, तिथं काही दुकानं वगैरे असली, तर मुलं काय करतात, हे घे, ते घे. आपण तो खर्च सगळा असा ॲड करत नसतो त्या गोष्टीमध्ये. त्यामुळं सरासरी खर्च जेवढं मला माहीत आहे ना, तेवढं मी तुम्हाला सांगते. कारण घरातली आपली पुरुष मंडळी असतात ना, ते सगळा काय खर्च झालेला आपल्याला सांगत नसतात. त्यामुळे मिनिमम खर्च कसा कसा झाला किंवा कुठे कुठे कसं तिकीट लागलं किंवा ते कसे पैसे खर्च करावे लागले, हे सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सुरुवातीपासून तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आम्ही पुण्यातून राजकोटला बस बुक केली. ट्रॅव्हल्स होती स्लीपर कोच आणि पर हेड म्हणजे ₹1600 तिकीट होतं. आणि ट्रॅव्हल्स दुपारी 3 वाजता निघणार होती आणि पुढे राजकोटला 12 वाजता, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता राजकोटला पोचणार होती. ट्रॅव्हल्सचा प्रवास आम्हाला असा काही म्हणजे असा खराब नाही वाटला बरं का. खूप छान वाटला. कारण स्लीपर कोच होती. आपण झोपून जायचं होतं, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. बसायलासुद्धा व्यवस्थित होतं. आणि स्लीपर कोच असल्यामुळे असं बसून वगैरे राहण्याचं टेन्शन नव्हतं. साधारण आम्हाला 21 तास लागले राजकोटला पोहोचायला. आणि ते 3-4 म्हणजे 4-5 तासांनी ते बससारखी थांबवत होते. नंतर आम्ही दुपारी 3 वाजता स्वारगेटमधून बसल्यानंतर संध्याकाळी 12 वाजता त्यांनी बस जेवायसाठी थांबवली. कोणाला जेवायचं असेल, नाश्ता करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक ठिकाणी वॉशरूमला वगैरे सगळीकडे थांबवत होती. आणि असं काही आम्हाला ट्रॅव्हल्सने काही त्रास झाला नाही. फक्त एवढंच की खूप वेळ म्हणजे बसावं लागतं ट्रॅव्हल्समध्ये. त्यांचं जर बुक केलं तर खूप छान असतं. म्हणजे उन्हाचं टेन्शन नसतं किंवा गरम होतं, हे होतं, असं टेन्शन नसतं. ट्रॅव्हल्समध्ये पण तसंच आहे. पण असं म्हणजे सगळेजण असे म्हणतात की सगळेजण मला असे म्हणत होते की तुम्ही ट्रॅव्हल्स बुक करण्यापेक्षा ट्रेन बुक करायला पाहिजे होती, एवढ्या लांब जाणार आहे म्हटल्यानंतर. आमचा या अचानक प्रोग्राम ठरल्यामुळे, अचानक जायचं ठरल्यामुळे आम्ही पटकन ट्रॅव्हल्स बुक केली. कारण ट्रेनचा अगोदर महिना 2 महिना बुकिंग करावं लागतं, ते लगेच नसतं. लकीली 8 दिवस आधी जरी आमचं असं प्लॅनिंग झालं असतं. कारण आम्ही घरचीच गाडी घेऊन जाणार होतो, पण घरची गाडी आम्ही काही कारणास्तव घेऊन गेलो नाही. मग आम्ही अचानक ट्रॅव्हल्स बुक केली. कारण मुलाला 10 दिवसच सुट्ट्या होत्या आणि त्याच्यातच आम्हाला जायचं होतं, म्हणून ट्रॅव्हल्स आम्ही बुक केली. पण ट्रॅव्हल्स आम्हाला खूप सुंदर मिळाली होती आणि चांगली ब्लँकेट वगैरे आम्ही सगळं घेऊन गेलो होतो बरोबर. पण त्या टांगरायला वगैरे एकदम असं पातळ शालीसारखं तुम्ही घेऊन जाऊ शकता ट्रॅव्हल्समध्ये जाताना. ट्रेनमध्ये जाताना, ट्रेनमध्ये तर सगळं छान. टायर एसीमध्ये तर ना हातरायला पांघरायला खूप सुंदर असतं. त्यामुळं ट्रेनमध्ये जाताना हातरा पांघरायला घेऊन जायची गरज. हां. आणि आत्ता आम्ही मग 3ची ट्रॅव्हल्स आम्हाला 3:30ला भेटली. आम्ही दुसऱ्या दिवशी 1 वाजता पोचलो आणि तिथून लगेच 1 वाजता आम्हाला द्वारकेला बस होती. शिवशक्ती ट्रॅव्हल्स म्हणून असतात, ज्या की अगोदरच आपण त्या बुक कराव्या लागतात. तिथं पण असे सीट असतात की आपल्याला असा सीट नंबर दिला जातो आणि ते आपण आधीच बस यायच्या अगोदरच ती ट्रॅव्हल्स बुक करायची आणि ते आली का आपल्याला हे असं होतं. आणि नंतर आम्ही द्वारकेला इथून 1 वाजता निघाल्यानंतर ती पण बस थांबतच सगळीकडे जाते. जशा लोकलच्या आपल्याकडे बस कशा असतात ना महाराष्ट्रामध्ये, तसंच तिथं पण तसंच आहे. पण तिथं अशी पद्धत आहे की बुक करावं लागतं. पण अगोदर बुक करायचं आणि मग ते तुम्हाला नंतर अशी आपल्याला कशी एस टीत चढलं का जागा पकडायला वगैरे लागते, तसं तिथं तसली भानगड नाही की अगोदरच बुक करायचं आणि नंतर मग बसमध्ये चढलं का इझिली तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसू शकता. आणि नंतर मग आम्ही द्वारकेला उतरलो. 240 किलोमीटर अंतर असेल साधारण. आणि एका व्यक्तीला ₹230 तिकीट होतं राजकोटवरून द्वारकेला जाण्यासाठी. आणि तिथून परत आम्ही रिक्षा
घेतली, म्हणजे रिक्षाने द्वारकेमध्ये रूम बुक केली आणि रूम बुक करून आम्ही फ्रेश वगैरे झालो. आणि फ्रेश वगैरे मग आणि हॉटेलचं कसं आहे, तुम्ही AC करताय का नॉन AC करताय ह्याच्यावर आहे. हॉटेलच्या म्हणजे हॉटेल किती चांगलं तुम्ही करताय ह्याच्यावर ते पैसे अवलंबून आहेत. त्यामुळे हॉटेलचे किती बिल झालं होतं ते काय मला माहीत नाही. त्यामुळे हॉटेलचं कसं आहे, तुम्ही AC नॉन AC कसं करताय त्यानुसार त्याचे रेट ठरलेले असतात. आणि नंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर 9:30ला मंदिर बंद होणार होतं. आम्हाला सगळं आवरल्यानंतर, मुलांचं वगैरे आवरल्यानंतर 8-8:30 वाजल्या आणि जेवणाचं बंद होईल म्हणून अगोदर आम्ही जेवायला गेलो. जेवण पण एकदम छान होतं, मस्त होतं होतं. कारण आम्ही निघाल्यापासून ट्रॅव्हल्समध्ये ना असं जास्त काही म्हणजे खाण्याच्या भानगडीमध्ये पडलो नाही. मुलांना काय हवं असलं तर थोडं फार घेतलं आणि ज्याला कोणाला काय नाश्ता वगैरे करायचा आहे त्यांनी केला. आणि नंतर मग द्वारकेला आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर मंदिरामध्ये 9 वाजता पोचलो. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. छान दर्शन झालं आणि मंदिर खूप सुंदर आहे आणि 5 मजली मंदिर आहे आणि 72 खांबावरती ते मंदिर आहे आणि मंदिर खूप भव्य दिव्य आहे आणि खूप छान नजारा असा डोळ्याने पाहण्यासारखा मंदिराचा द्वारका हे धाम आहे. त्यामुळे काहीतरी तिथं विशेष असणारच मंदिरामध्ये. नंतर दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही आणि बाजारपेठ तिथं खूप सुंदर आहे. बाजारपेठामध्ये ड्रेस, पर्स, पिशव्या म्हणजे तुमच्या ज्या बॅगा वगैरे जे घ्यायच्या आहेत, कपडे वगैरे ठेवायच्या, त्या खूप सुंदर भेटत होत्या. पण मी काहीही त्यातलं घेतलं नाही कारण ऑलरेडीच आम्हाला खूप उशीर झालेला होता. त्यामुळं खरेदी तर काही केलीच नाही. आणि नंतर मग रूमवर आलो उशिरा. आम्ही 10-10:30 वाजता रूमवर आलो असेल. कंटाळलो होतो आम्ही सगळे बसमध्ये बसून, त्यामुळे सगळी झोपी गेलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला 8-8:30ला सोमनाथला बस पकडायची होती. तिथं पण आम्ही जिथं ट्रॅव्हल्स भेटतात तिथं गेलो. तर डायरेक्ट आम्ही स्टँडवर गेलो. मग आम्हाला कसं वाटलं की इथं बुकबिकचं म्हणजे तिथं सांगितलं पण नाही, कोणी विचारलं तर, आणि बुकचं वगैरे नसेल. अशा आपल्या ज्या लोकलच्या ST असतात ना तसं असेल म्हणून आम्ही डायरेक्ट ST आली का STमध्येच चढलो. आणि वर गेल्यानंतर थोड्या वेळानं ते जिथं जाईल तिथं प्रवासी आतमध्ये चढायला लागल्यावर ते त्यांच्या सीट बघत होते. त्यावेळेस मात्र आमच्या लक्षात आलं की अरेच्या ही सीटसुद्धा म्हणजे सगळीकडेच अशी पद्धत आहे की ST ही बुकच असते अगोदर. तर ज्याला कोणाला माहीत नव्हतं ते सगळे उभा राहूनच होते. आम्हीसुद्धा उभा राहूनच गेलो. आणि ज्यावेळेस हळूहळू काही प्रवासी उतरत होते त्यावेळेस थोडा जागा होत होता. तर आम्ही 8:30 वाजता निघालो असेल द्वारकेहून. नंतर आम्ही सोमनाथला पोचलो असेल 2:30 वाजता. द्वारकेहून सोमनाथला जाईपर्यंत भरपूर मोर, समुद्राचा नजारा वगैरे, नारळ वगैरे भरपूर दिसतं आणि खूप सुंदर नजारा आहे. पण एवढंच की ऊन मात्र भरपूर होतं. समुद्राच्या कडेनेच गाडी चाललेली असते पण झळ्या ऊन भरपूर आहे. आणि नंतर मग सोमनाथमध्ये 2:30-3 वाजता पोचलो आम्ही. तिथून रिक्षा केली. जिथं जाईल तिथं ना आपली स्वतःची गाडी असली का रिक्षा बुक वगैरे करायची अशी काही भानगड नसते. आणि नंतर रिक्षा बुक केल्यानंतर परत रिक्षाने आम्ही सोमनाथ मंदिराजवळ आम्हाला रिक्षाने सोडलं. आणि आमच्या बॅगा आमच्याबरोबरच असल्यामुळे लगेज काउंटर असतं तिथं. आणि आतमध्ये गेल्यानंतर लगेज काउंटर निःशुल्क सेवा आहे. तर आपल्याला कसे करतात की बाहेरच म्हणतात की आतमध्ये सामान घेऊन जाऊ नका, बाहेरच लगेज काउंटर आहे, तिथं तुम्ही लगेज काउंटरच्या तिथं सामान ठेवा. डिजिटल काउंटर आहे, म्हणजे मोबाईल वगैरे ठेवायचा आहे तिथं तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवा असं सांगतात. आणि नवीन जागेला आपण गेलेला असतो, आपल्याला त्याची काही आयडिया नसते, आपण त्यांचं ऐकतो. आणि आम्ही ना बाहेर ते सगळं ठेवलं. 1 तास ठेवलं तर 200 रुपये, 2 तास ठेवलं तर 340, असं त्यांच्या ह्याच्यानुसार ते रेट ठरवतात. आणि नंतर आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की आतमध्ये निःशुल्क सेवा म्हणजे फ्रीमध्ये सगळं ठेवून घेत होते. त्याला बिल म्हणजे पैसे वगैरे काही घेत नव्हते. आणि सगळं मग आम्ही तिथं ठेवून आतमध्ये गेलो. नंतर मंदिरामध्ये दर्शन खूप सुंदर झालं. गर्दी नव्हती कारण आता अजून सुट्ट्या वगैरे सगळ्यांना लागलेल्या नाहीत, त्यामुळे इतकी गर्दी नव्हती. आमचं दर्शन ना खूप सुंदर झालं. मंदिर अप्रतिम, शब्दामध्ये सांगूच शकत नाही इतकं सुंदर मंदिर. आणि मंदिरामधून समुद्र दिसतो, हे दृश्य ना खूपच सुंदर आहे. आणि पुढं नंदी महाराजापासूनच समुद्र वगैरे थोडंसं पुढं गेल्यानंतर समुद्र दिसतो.
खूप सुंदर. आणि ज्यावेळेस शांतता असते त्यावेळेस समुद्राच्या लाटा वगैरे पाण्यांचा आवाज मंदिरामध्ये ऐकायला येतो. आणि महादेवाची शब्दामध्ये सांगूच शकत नाही, इतकं सुंदर आणि छान. आणि विशेष म्हणजे तिथं गेल्यानंतर मी शिवमुद्रासुद्धा केली, जी की मी इथूनच जातानाच शिकले होते की कसं करायचे असते. तर तिथं मला ती शिवमुद्रासुद्धा करायला भेटली आणि तिथं गेल्यानं लक्षात पण आलं की अरेच्या आपल्याला शिवमुद्रा करायची आहे. ती करून पण घेतली. दर्शन एकदम छान मस्त झालं. बीच तेवढा आमचा पाहायचा राहून गेला. बीचसुद्धा तिथं खूप सुंदर आहे. तिथंसुद्धा तिकीट काढूनच जावं लागतं. आणि आमची पळापळी धावपळ एवढी का झाली, कारण आम्ही आलो होतो ट्रॅव्हल्सने आणि सगळ्या बॅगा वगैरे आमच्या बरोबरच सगळं सामान असल्यामुळं फोटो कुठे व्यवस्थित काढायला भेटले नाहीत. थोडेफारच फोटो जेवढे मग एक माणूस बॅगाजवळ सामान बाहेर काढल्यामुळे एक माणूस तिथंच त्या बॅगाजवळ असल्यामुळे कोणी फोटोमध्ये आहे कोणी नाही असं झालेलं आहे. मग सोमनाथाचं दर्शन वगैरे झालं. तिथंसुद्धा बघण्यासाठी खूप छान आहे. त्रिवेणी संगम आहे. आणि आणखीन काय काय सांगत होते बरं का ते. पण आम्ही एकच पॉईंट घेतला आणि तिथून निघालो. आम्ही तिथून परत जेवण करायला गेलो. जेवण तिथं खूप म्हणजे सगळीकडेच गुजरातमध्ये जेवण ना अप्रतिम, कारण तिथं सगळीकडे जेवणाबरोबर ताक आणि तिथं डाळीच्या भाज्या असतात. शेवेच्या वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. भाज्या खूप एकशे बडकर एक छान मस्त असतात. मसालेदार नसतं तिथं. आणि जेवण खूप छान आणि एकदम तिखट कमी आणि ताक वगैरे सगळ्या जेवणाबरोबर कंपल्सरी. कितीही ताक तुम्ही प्या, तुम्हाला ते आणून देतातच. मग 3 बाटल्या संपू 4 बाटल्या संपू ते बाटल्यामध्ये काचेच्या बाटल्यामध्येच ताक आणून देतात. तर खूप सुंदर जेवण होतं. आम्हाला शेवटपर्यंत जेवण छानच भेटलं. आणि नंतर मग आम्ही तिथून रिक्षा केली, कारण बसमुळे ना मुलांना त्रास व्हायला लागला आणि खूपच असं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. म्हणून आम्ही ना सिक्स सीटर केली, जी की हवा भरपूर येईल असं. आणि तिथून गिरनार किती 100 किलोमीटर राहिलं होतं. तर आम्हाला तिथून गिरनारला जायचं होतं. 100 किलोमीटरच राहिलं होतं. तिथून आम्ही 6 सीटर केलं. बॅगा वगैरे त्याच्यामध्ये टाकल्या आणि एकदम हवेशीर मस्त गेलो. हवा भरपूर लागत होती, कारण मुलांना गरमीमुळे ना खूप गुदमरल्यासारखं होत होतं. तिथून मग रिक्षा आम्ही साधारण केली असेल 1300-1350 रुपयाला रिक्षा केली असेल. आणि तिथून आम्हाला त्या रिक्षाने जिथं गिरनारच्या पायथ्याशी रूमा वगैरे आहेत ना तिथं नेऊन सोडलं. तिथं आम्ही रूम वगैरे केली. आता ती रूम कितीला केली ते काही मी सांगू शकत नाही, कारण ज्या हॉटेलचं भाडं होतं ना त्याची काही मला एवढी कल्पना नाही. तिथून रूम केली. नंतर आम्ही ठरवलं की तिथं 6:30ला पोचलो ना आम्ही आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर 4-5ला नाही, आमचं जेवण वगैरे झालं. मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि 4-4:30ला आम्ही तिथून 4:30ला आम्ही सोमनाथमधून निघालो आणि 6:30 वाजता आम्ही गिरनारला पोचलो. आणि तिथून ठरवलं की वरती जायचं गिरनारवर. पण सगळीच अशी इतकी दमली होती ना नको म्हणली, कारण आम्ही द्वारका टू सोमनाथ प्रवास केला होता आणि तिथून परत दर्शन वगैरे. आणि सोमनाथ मंदिराजवळ इतकं ऊन लागलं होतं ना, इतकं ऊन लागलं होतं बा. आणि जिथं तिथं प्रसाद वगैरे खूप छान भेटत होतं. आणि गिरनारला आम्ही ठरवलं होतं की वरती जायचं, पण नंतर परत कॅन्सल केलं, रूम वगैरे केली आणि मग सगळ्यांनी रेस्ट वगैरे घेतली. आणि सकाळ उठून मग लवकर जायचं ठरवलं, तर सकाळी लवकर पोचायला 8 वाजले. आणि 8 वाजता मग सगळी अशी म्हणत होती की तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं गिरनारला वरती जाण्यासाठी, कारण 9 वाजेपर्यंत तर तुम्ही वरती पोचलं पाहिजे होतं. कारण सूर्य म्हणजे इतकं ऊन होतं ना, तरी पर्वताच्या आडून इतका सूर्य म्हणजे ऊन लागत नव्हतं. पण 11 वाजल्यानंतर मात्र इतकं ऊन चमकायला लागलं ना. ऊन तर जास्त होतंच, पण ते पर्वताच्या आडं आम्ही चालत असल्यामुळे इतकं ऊन आम्हाला लागत नव्हतं. नंतर मग हळूहळू आणि कसं ऊन जास्त लागायला लागलं का आपली चालणंसुद्धा धीमं होऊन जातं आणि ऑक्सिजन लेवलसुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला धाप लागते, दम लागला आहे असं वाटून राहतं. त्यानंतर गिरनारला सुद्धा आमचं दर्शन खूप छान झालं. आणि गिरनारचा जो काही माझा अनुभव आहे किंवा जो काही
गिरनारविषयी जे काय तुम्हाला मला सांगायचं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर आमचा असा टोटली खर्च झाला तर साधारण आमचं येणं जाणं खाणं पिणं वगैरे हे सगळं ना 25 ते 30 हजारापर्यंत खर्च आला असेल. जास्त झाला असेल कमी झाला असेल एवढं करेक्ट मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टी मला माहीत नाहीत आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे हॉटेलचं भाडं वगैरे किती होतं हे काही मला माहीत नाही. तर असा आमचा खर्च झालेला आहे. तर मी बेस्ट प्रिपेअर करेल की एवढ्या लांब जायचं असेल तर ट्रेननेच जा आणि यायचीसुद्धा माघारी ट्रेन बुक करूनच हे करा. म्हणजे कसं आपलं सगळं फिरून एवढ्या वेळेत सगळं फिरून आपण ट्रेनला कुठे येणार आहोत शेवटी हे सुद्धा आपण नियोजन करा. आणि गिरनारला वरती जाताना लक्षात ठेवायचं की उन्हामध्ये जाऊ नका. आणि जरी उन्हाळ्यामध्ये तुम्ही गेला तरी लवकर निघा, पहाटे लवकर निघा किंवा संध्याकाळी निघा. आणि तिथला अनुभव तिथलं हे आणि दर्शन घेतल्यानंतर म्हणजे आपण म्हणजे ते ना मी तुम्हाला आता म्हणजे ते आत्ता जर सगळं मी तुम्हाला सांगत बसले ना व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे. तर आता गिरनारचं मी काही याच्यामध्ये सांगत नाही. आणि नंतर आम्ही गिरनार वगैरे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही जेवण वगैरे म्हणजे दर्शन वगैरे झाल्यानंतर खाली आलो, जेवण वगैरे केलं आणि नंतर मग गिरनार टू सुरत अशी ट्रॅव्हल्स बुक केली, स्लीपर कोच केली आणि तिथून आम्ही 5 वाजता निघालो असेल आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता आम्ही सुरतला पोचलो. आणि सुरतला 7:30ला पोचल्यानंतर तिथं पण खूप छान मार्केट आहे. एक बॉम्बे बाजार म्हणून आहे, तिथं खूप सुंदर साड्या भेटतात. हे मी अगोदरच माहिती करून गेली होती, पण हे कोणी खरेदीला तयार नव्हते त्यामुळं ते पण कॅन्सल झालं. आणि तिथं गेल्यानंतर नक्की खरेदी करा, खूप छान मार्केट आहे. आणि मुलींच्या कपड्यासाठी आपल्या ड्रेससाठी चप्पल वगैरे ह्याच्यासाठी सुद्धा पण एक छान बाजार आहे. त्याचं नाव काय आहे मला सांगता येणार, म्हणजे माझ्या लक्षात नाही, त्यांनी सांगितलं होतं. तिथं गेलं ना रिक्षावाल्यांना विचारलं ना सगळं छान सांगतात ते आणि व्यवस्थित आपल्याला तिथं नेऊन पोचवतात. तिथून आम्ही पुणे स्टेशन पुण्याचे ट्रेननं तिकीट काढलं. ते तिकीट मात्र मला माहीत आहे एका व्यक्तीला 165 तिकीट होतं सुरत टू पुणे. आणि असा आमचा प्रवास झाला. आणि आम्ही नंतर आणि पुणे स्टेशनपासून सुद्धा त्या रिक्षावाल्यांनी स्वारगेटला आम्हाला पोचवण्यासाठी 300 रुपये घेतले. तर असा आमचा प्रवास होता, असा आमचा खर्च झाला. आणि आणखीन जास्त पैसे गेले असते, 30पेक्षा जास्त गेले असते आम्ही जर खरेदी वगैरे केली असती, तर आमचे 1-2 मुक्काम वाढले असते, तर आणखीन आमचं बजेट वाढलं असतं. पण आम्ही म्हणजे जास्त फिरत बसलो नाही, शॉर्टमध्ये सगळं उरकलं. पण छान झालं देवदर्शन, मस्त झाली ट्रिप. तर असा आमचा प्रवास झाला. तर गिरनारचा सुद्धा अनुभव मी तुम्हाला नक्की शेअर करेल. चला तर भेटूया मग. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.